नमस्कार. कोणत्याही कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आपणाला आमंत्रित करताना काही कोटेशन वापरावे लागतात. त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो आहे. सुंदर पोशाख केलेला सभेला वश करतो, गाणारा माधुर्याला वश करतो, पण शीलवान मनुष्य सबंध विश्वाला वश करतो. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. कौतुकाचे शब्द, मनापासून हस्तांदोलन, पाठीवरची थाप, आशीर्वादाच्या सरी, आयुष्यात असेच येवोत प्रसंग वरचेवरी. शिखरावर पोचलेले लोक केवळ उंची दाखवत नाहीत, ते समाजाला दिशा दाखवतात. अशा दिशादर्शक व्यक्तिमत्वाचं अध्यक्षस्थान हे आमच्या कार्यक्रमाला तेज देणारं आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. अध्यक्षीय भाषण म्हणजे कार्यक्रमाच्या सारांचं सुवर्णमूळ असतं. आज आपल्या मंचावर ज्यांचं विचारधन हेच आमचं मार्गदर्शन आहे, अशा आदरणीय मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विचारांचा आलेख उंचावणं हे खऱ्या अध्यक्षतेचं लक्षण असतं. पण आपण अशाच एका विचारवंत अध्यक्षांचं भाषण ऐकणार आहोत. मी आदरपूर्वक आमंत्रण देतो की त्यांनी आपलं भाषण या ठिकाणी करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हटले की विचारांचं शिखर, ज्यांचं एक एक वाक्य ही पिढी घडवू शकते. कार्यक्रमाची सांगता ही फक्त शेवट नसते, तर ती असते अध्यक्षांच्या शब्दामधून मिळणारी नवी सुरुवात. अशाच एका नवचिंतनाची सुरुवात होण्यासाठी मी आमंत्रण देतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. काही व्यक्तिमत्व मंचावर असतात आणि संपूर्ण सभागृह त्यांच्या शब्दांनी उजळून निघतं. अशा तेजस्वी व्यक्तिमत्वाचं अध्यक्षस्थान हे आमचं परम भाग्य असतं. अशा व्यक्तींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. अध्यक्षीय भाषण म्हणजे कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणांचं सार असतं आणि श्रोत्यांच्या मनात ठसणारा तो अमीट ठसा असतो. तो ठसा उमटवण्यासाठी मी सादर करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. ज्यांचं जीवन हेच भाषण आहे आणि ज्यांचं विचार हेच मार्गदर्शन आहे, अशा व्यक्तिमत्वाचं अध्यक्षस्थान हेच आमच्या कार्यक्रमाचं वैभव आहे. अध्यक्ष हे कार्यक्रमाचे शिखर असतात, ज्यांच्या विचारामधून कार्यक्रमाचा अंतिम अर्थ प्रकट होतो. अशा अध्यक्षांचं विचार ऐकणं ही आमच्यासाठी प्रेरणा आहे. अशा कार्यक्रमाची सांगता जेव्हा अध्यक्षांच्या अमृतवाणीने होते, तेव्हा कार्यक्रम केवळ आठवणीत न राहता तो एक संस्कार बनतो. तर अशा प्रकारचं आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोटेशन वापरून अध्यक्षांना भाषणासाठी आमंत्रित करू शकता. राजकुमार चौगुले, चिंचवाड. धन्यवाद.